गेल्या 8 वर्षापासून मी उत्तराखंडात राहते, पण असं कधीच झालं नाही. एप्रिल महिना आला की उन्हाळाही सुरू होतो, फॅनही सुरू होतात. आता मात्र या पावसाचा आणि थंडीचा कंटाळा आलेला आहे. त्यामुळे पहिले पडदे उघडले तर मस्त अशी ऊन निघाली होती. त्यात नियाची डिमांड की मम्मा आज मला टिफिनला काहीतरी वेगळं हवं, त्यामुळे तिच्याच तयारीला लागले. पहिले तर विचार केला की सँडविच बनवूया, पर थंड सँडविच खायला चांगले लागत नाही. त्यामुळे मस्त असं काहीतरी आगळं वेगळं ट्राय करावं, जे क्रिएटिव्हही दिसेल आणि ती आवडीने खाईल. फ्रीजमध्ये मटर ठेवलेच होते तर ते बॉईल करून घेतले, मिक्सरला लावले, त्यामध्ये काही बेसिकचे मसाले घालून अशी स्टफिंग रेडी करून घेतली. फ्रीजमध्ये काही चटण्या ठेवलेल्या होत्या तर त्या देखील दोन्ही साईडला मी अप्लाय केल्या आहे. भरपूर अशी स्टफिंग भरली आणि डायरेक्टली सँडविच म्हणूनही मी तिला देऊ शकले असते, पण ब्रेड मग नरम पडतात. त्यामुळे मस्त असं बेसनामध्ये दोन्ही ब्रेड मी कोट करून घेतले आणि तळून घेतले. हा एक प्रकारचा ब्रेड पकोडाच आहे, फक्त यामध्ये मी मटरची स्टफिंग भरली होती आणि तिला कळावं नाही, त्यामुळे मधामधून कट करून घेतलं. त्यामुळे दिसायलाही खूप क्रिएटिव्ह दिसत होतं आणि अगदी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी झाली होती. आज तुम्ही तुमच्या बाळाला टिफिनमध्ये काय दिलं मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.